टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणात गेले 5 दिवस अवकाळी पाऊस पडतोय आणि या अवकाळी पावसाचा परिणाम कोकणातल्या पर्यटन हंगामावरती झालेला पाहायला मिळतोय। ऐन मे महिन्यातील पर्यटन हंगाम या ठिकाणी बुडालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाची 10 कोटीहून अधिकची ती उलाढाल जी आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते आहे। कोकणातली अनेक पर्यटन केंद्र जी आहेत ती सध्या पर्यटनाच्या किंवा पर्यटकांच्या अभावी या ठिकाणी ओस पडलेली आहेत। जो पाऊस पडतोय त्यामुळे पर्यटक सध्या या पर्यटन केंद्रापासून दुरावलेला गेलेला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत असेच कांदळवन सफारीचे व्यावसायिक आहेत। सध्या त्यांची परिस्थिती काय बघूया। त्याच बोटीमध्ये आपण सध्या बसलेलो आहोत। आता काय सांगशील, काय सध्या पर्यटकांचा हंगाम आहे आणि मे महिन्यात सध्या काय परिस्थिती आहे, अवकाळी पावसानं कसं नुकसान केलंय? पावसामुळे आमचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ऐन मे महिन्याच्या सीझनमध्ये आमचं पर्यटक नसल्यामुळे म्हणजे पाऊस पडल्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ऐन मे महिन्यात आमचे भरपूर पर्यटक असायचे, म्हणजे दिवसभर आम्हाला वेळच नसायचा, म्हणजे सगळे पर्यटकच चालू। पण आता पावसामुळे आमचे भरपूर नुकसान झालं आहे। बरोबर आहे। काय सांगशील, सध्या पर्यटन स्थळं ओस पडलीत? हो, पूर्ण नाहीच। आता काल एक कॉल आला होता, पण एवढ्या पाण्यामुळे आम्हाला नाहीच जमत आहे, शक्यच होत नाही आहे। शक्यच होत नाही। मे महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं पर्यटक जो आहे तो कोकणाकडे वळतो, कारण का इथले साहसी खेळ आणि इथलं सौंदर्य पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं कोकणात पर्यटक येतात। मात्र अवकाळी पावसाचा फटका यावर्षी या पर्यटन व्यवसायाला बसलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज ढेले, TV9 मराठी, रत्नागिरी।